चायनीज गाडीवर मिळतात अगदी तसेच आज आपण व्हेज हक्का नूडल्स कसे बनवायचे ते पाहतोय। अगदी आपण गाडीवर खातो त्याच पद्धतीने याची टेस्ट बनून तयार होणार आहे आणि मुलांनासुद्धा हे खूप आवडतात। त्यामुळे आपण आज ही रेसिपी घरीच ट्राय करणार आहोत। तर चला रेसिपीला लगेच सुरुवात करूयात। तर इथे मी सगळ्यात आधी एक पॅकेट घेतलेलं आहे नूडल्सचं, व्हेज हक्का नूडल्स। तर आपल्याला हे अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे। बाहेर मी तुम्हाला उघडून दाखवते, हे पहा। याच्यामध्ये एक मसाल्याचं पॅकेटसुद्धा येतं। आता सगळ्यात आधी आपण इथे पाणी गरम करायला ठेवायचं आहे। साधारणतः 1 तांब्या किंवा 2 ग्लास असं पाणी चांगलं खळखळीत असं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। हे पाणी छान असं उकळलं की यामध्ये लगेच आपण नूडल्स ॲड करायचे आहे। अगदी 2 ते 3 मिनिटांमध्येच ह्या नूडल्स शिजल्या जातात। जास्त पण गाळ नाही करायच्या, जास्त पण शिजल्या तर नूडल्स ह्या चिकट होतात। त्यामुळे जास्त याला शिजवायचं नाही आहे, थोडंसं 80%च आपल्याला शिजवायचं आहे, कारण हे परतवतानासुद्धा वाफेत शिजल्या जातात, त्यामुळे त्याचा चिकदा होतो। शक्यतो हे पहा अशा पद्धतीने आपल्याला एक 80% शिजवून घ्यायचं आहे आणि याचं पाणी निथळून घ्यायचं आहे एका चाळणीमध्ये। आता हे साईडला ठेवूया। तर इथे नूडल्स थंड होत आहेत तोपर्यंत आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये तेल घालायचं आहे, लसण आणि अद्रकची बारीक अशी चॉप करून घालायचं आहे। त्यानंतर कांदा आणि मिरची चांगली अशी परतून घ्यायची आहे, अगदी 2 ते 3 मिनिटांसाठीच, आणि गॅसची फ्लेम आपल्याला हायेस्ट ठेवायची आहे। त्यानंतर शिमला घातलेला आहे, गाजर घातलेला आहे, याला पण 2 मिनिटांसाठी परतून घेणार आहोत। कारण कुठलाही चायनीज पदार्थ बनवताना याच्यामध्ये स्मोकी फ्लेवर येण्यासाठी गॅसची फ्लेम हायेस्ट ठेवायची, कमी अजिबात करायची नाही आहे। हाय गॅसवरतीच आपल्याला हे पटापट असं छान असं परतून घ्यायचं आहे। आता हे छान असं परतलं की यामध्ये लगेच पत्तागोबी कट केलेली आहे तीसुद्धा आपण इथे घातलेली आहे। त्यानंतर इथे बारीक कट केलेली मी कांद्याची पातसुद्धा इथे घातलेली आहे याच वेळेला, आणि लगेच आपण मीठसुद्धा घालून घेणार आहोत, म्हणजे सगळ्या भाज्यांना मीठ छानपणे लागल्या जातं आणि भाज्या पण लवकर नरम पडतात, त्यामुळे नक्की घाला। आता याला अगदी 2 मिनिटांसाठी आपण परत एकदा छान असं परतून घ्यायचं आहे आणि लगेच यामध्ये आपण नूडल्स ॲड करून घेणार आहोत, हे पहा अशा पद्धतीने। आणि यामध्ये जो मसाला निघाला होता तो सुद्धा यामध्ये घालायचा आहे। आता मसाला घातल्यानंतर यामध्ये आपल्याला सॉस ॲड करायचे आहेत, सोया सॉस, चिली सॉस, टोमॅटो सॉस, ग्रीन सॉस, तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने इथे सॉस तुम्ही ॲड करू शकतात। मी एवढे सॉस ॲड केलेले आहेत, 1-1 चमचा सगळं आपल्याला घालून घ्यायचं आहे। चांगलं याला फोकच्या साहाय्याने किंवा मग 2 चमच्याच्या साहाय्याने तुम्ही याला चांगलं असं मिक्स करून घेऊ शकतात, नाहीतर याचा चिकदा होतो, हे एकमेकांना चिटकतात। त्यामुळे अशा पद्धतीने याला चांगलं असं टॉस करून घ्यायचं आहे, चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे, हे पहा अशा पद्धतीने मस्त। आता वरून याला छान अशी गार्निश करून घ्यायची आहे, हे पहा। तर तयार झालेले आहेत आपले घरच्या घरी अगदी हॉटेल स्टाईल व्हेज हक्का नूडल्स। तर हे मुलांना खूप आवडतात। तर मंडळी, तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करायला अजिबातच विसरू नका। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या। आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुकवरून पाहत असाल तर पेजला नक्की फॉलो करा। तर चला पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।